मी अदिती शेलार. तर बऱ्याच दिवसानंतर परत एकदा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते. ठरवते खूप काही, म्हणजे याचा व्हिडिओ बनवेन, ब्लॉग बनवेन, पण नाही होत. म्हणजे वेळ पण खूप जातो, कारण जिथे 10 मिनटाचं काम असतं ते व्हिडिओ बनवायच्या नादात म्हणजे अगदी त्याला अर्धा पाऊण तास जातो. त्यामुळे नाही होत. आणि कधी कधी काय होतं, तेवढा कॉन्फिडन्स पण येत नाही आणि कधी कधी कळतच नाही, म्हणजे सुचतच नाही की कशाचा व्हिडिओ बनवू. तर आज काय झालं, आज मी आणि माझ्या 2 मैत्रिणी आम्ही गेलो होतो पुण्यात सिटीमध्ये. म्हणजे तिकडे आहे एक दीप कलेक्शन म्हणून, तिथून आम्ही साड्या घेतल्या. त्यांनी 2 घेतल्या, मी 2 घेतल्या. परत त्याच्या आधीसुद्धा मी अशा ज्या साड्या नवीन घेऊन ठेवलेल्या, ज्या मी कधी घातल्याच नाही आहेत, कोणत्या व्हिडिओत दाखवल्या नाही आहेत. तर असंच सहज वाटलं की त्या साड्यांचा एक व्हिडिओ बनवावा आणि आज ज्या मी साड्या आणल्यात त्या आपण तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर सगळ्यात पहिले ही साडी, ही बऱ्याच जणींना ही साडी माहीत असेल. कॉटनच्या आता नवीन आलेल्या आहेत ह्या बाटिकमध्ये. तर गेल्या वेळेस पण मी काय झालं, मुलचंदमधून अशी येलो कलरची आणली होती, पण घरी आल्यानंतर मला थोडी काही एवढी आवडली नाही. ते खूप असा डल वाटत होता तो कलर. तर आज मी गेलेले तिथे, तर मला हा कलर आवडला आणि छान वाटत होता. म्हणजे हा कलर तर माझा फेवरेटच आहे. म्हणजे ग्रीनची कोणती पण शेड मला आवडतेच. तर ही साडी मला आज 600 रुपयाला मिळाली. ही साडी उलटं मला तर वाटतं मुलचंदमध्ये महाग मिळाली ही साडी. तर याचा ब्लाऊज वगैरे आता शिवेनच, वेळ मिळेल तर ही एक साडी कॉटनची आणली. त्यानंतर मी ही एक साडी आणली. म्हणजे ही साडी समोरून, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी दिसते मला नाही माहिती, पण समोरून इतकी रिच वाटते ती. म्हणजे मला ना अशा जास्त झगमग वगैरे नसतील तरी चालेल, पण अशा थोड्या रिच लुक देणाऱ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली पेशवाई असते इतकी साधी, म्हणजे महाग तर मिळतेच ती, पण नेसल्यानंतर तिचा लुक खूप वेगळा असतो. मला त्या टाईपच्या साड्या खूप आवडतात. ही पण साडी इतकी मस्त वाटते ना. ह्याचा काठ मला तर वाटते एवढा असण्याऐवजी एवढा जरी असता ना अजून छान वाटलं. ही साडी पण 750ला मिळालेली आहे. म्हणजे कोणाला नेसल्यावरती ते इतकी रिच वाटणार आहे की कोणी बोलणारच नाही की 750ची आहे म्हणून. यामध्ये मला खरं तर आहे ना कलर कॉम्बिनेशन थोडा वेगळा हवा होता मला. म्हणजे असा राणी कलर आणि जांभळ्या कलरची बॉर्डर अशी छोटीशीच, मस्त वाटलं असतं. पण ठीक आहे, आता ही पण मला आवडली, मस्त वाटली. अशी कॉटन सिल्क मिक्स आहे. त्यानंतर ही एक साडी, ही पण कॉटन मिक्सच आहे. म्हणजे एकदम फुगणारा वगैरे कपडा नाही आहे, मस्त आहे ही पण साडी. ही आम्ही इथूनच घेतली होती केशवनगरमध्ये. आणि ही साडी मी घेतली होती 1200 की 1300ला ही साडी मिळाली होती. ह्याचा ब्लाऊज वगैरे खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे त्यांना. सगळं मी काढून नाही दाखवू शकत कारण ती विस्कट घेतली. ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये. मी काय तो शिवत बसणार नाही, त्याला लवकरच मी नेसून टाकणार आहे. त्याच्यानंतर ही साडी, ही ऑर्गॅन्झा आहे. हा कपडा एकदम सॉफ्ट ऑर्गॅन्झा. ही साडी नव्हती, म्हणजे हा फॅब्रिक होता. मी सायली आलेले तेव्हा, जेव्हा आम्ही पुण्यात गेलेलो तेव्हा मी हा कपडा घेतलेला आणि त्याला फॉल वगैरे लावून घेतली आहे मी. माझा जो एक ब्लाऊज आहे असा मरून कलरचा, तो मी याच्यावरती घालणार आहे. आणि हा कपडा पण मला मिळाला होता 400 रुपयाला. साडीवरती पूर्ण अशी बुट्टी.
त्यानंतर ही साडी, ही तर मी ऑनलाईन मागवली होती, इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावरून मागवली होती मी. या अशा मी साड्या शक्यतो कमीच घेते, कारण डेली काय मी वापरत नाही साड्या, म्हणजे त्यामुळे ह्या अशा पडूनच राहतात. ही बॉर्डर वगैरे आहे त्याची. इंस्टाग्रामचं एक पेज आहे मोरिया कलेक्शन, तिथून मी मागवले. त्यांच्याकडून साड्या खूप छान असतात त्यांच्या साड्या. तर आणि त्याच्यानंतर हां, ही साडी आता जी मी साडी दाखवते ती माझी नाही आहे, माझ्यासोबत जी मैत्रीण आली होती त्यांची साडी आहे. हा पण पॅटर्न मला आवडला होता, पण मला थोडंसं असं सिम्पल घ्यायचं, कारण ह्या अशा काठपदर साड्या खूप झाल्या होत्या माझ्याकडे. तर ही साडी त्यांनी घेतली, ही मला त्यांनी दिली आहे, कारण ह्याचा ब्लाऊज वगैरे तर माझ्याकडूनच शिवून म्हणून. तर ही एक साडी, ह्याच्यामध्ये क्रीम कलर होता, तो मला इतका आवडला होता, पण मी म्हटलं नाही, कारण 3 साड्या घ्याव्या लागल्या असत्या, कारण मला त्या 2 तर आवडल्याच होत्या, त्या मला घ्यायच्याच होत्या. म्हणून मग मी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं आणि ही कॅन्सल केली. तर हा मस्टर्ड येल्लो कलर आहे आणि खूप मस्त वाटते ही पण साडी, पूर्ण त्याच्यावर जरीचं काम. ही साडीसुद्धा त्या दीप कलेक्शनमध्ये 1000 रुपयाला मिळाली, म्हणजे नेसल्यानंतर कोणी बोलणार नाही की एवढं स्वस्त मिळाली. तर ह्या एवढंच साड्या. तर हे मला तर वाटतं बऱ्याच जण म्हणजे ज्या व्हिडिओ बघतील त्यांना नक्कीच आवडेल. आणि मुलचंदमधून तर मी नेहमी साड्या घेतेच, म्हणजे माझ्या अर्ध्यापेक्षा जास्त साड्या मुलचंदमधल्याच आहेत. पण हे शॉप पण एकदा नक्की ट्राय करा, पुण्यामध्ये आहे हे दीप कलेक्शनमध्ये. मस्त साड्या मिळतात तिथे आणि स्वस्त पण आहेत शिवाय. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा.